आज आपण वालाच्या शेंगाची भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत। त्यासाठी इथे मी पावशेर वालाच्या शेंगा घेतलेल्या आहेत। या वालाच्या शेंगांनाच घेवड्याच्या शेंगा असं देखील म्हटले जाते। आता या वालाच्या शेंगा आपल्याला निसून घ्यायच्यात। त्यासाठी देठाकडचा आणि जो शेंड्याकडचा भाग आहे तो आपल्याला अशा पद्धतीने काढून टाकायचा आहे आणि या शेंगाचे आपल्याला अशा पद्धतीने दोन भाग तयार करून घ्यायचे आहेत। तसेच आतमधून शेंग चेक देखील करून घ्यायची आहे आणि शेंगांचे अशा पद्धतीने आपल्याला छोटे छोटे तुकडे तयार करून घ्यायचे आहेत। शेंगाचे दोन भाग केल्यानंतर आतमध्ये आपल्याला शेंग चेक करून घ्यायची आहे, कारण बऱ्याच वेळा काय होतं, जे काही शेंगा असतात त्या शेंगांना आतमधून कीड लागलेली असते, त्याच्यामुळे आपल्याला शेंगा निसताना अशा पद्धतीने आतमधून चेक करून घ्यायच्या आहेत। तर सेम प्रकारे आता सर्व जे काही वालाच्या शेंगा आहेत ते मी निसून घेते। इथे तुम्ही पाहू शकता सर्व वालाच्या शेंगा मी अशा पद्धतीने निसून घेतलेल्या आहेत। आता या शेंगा आपल्याला धुवून देखील घ्यायच्यात। त्यासाठी यामध्ये आता मी पाणी टाकून घेते आणि या शेंगा साधारण 2 पाण्याने मी धुवून घेते। इथे मी वालाच्या शेंगा धुवून त्यामध्ये पाणी काढून घेतलेलं आहे। आता आपण लगेच वालाच्या शेंगाची भाजी बनवायला सुरुवात करूया। त्यासाठी गॅसवरती मी कढई ठेवली। आता कढईमध्ये आपल्याला 2 मोठे चमचे तेल टाकून घ्यायचं आहे। इथे आपलं तेल चांगलं तापलेलं आहे। आता यामध्ये टाकूयात अर्धा चमचा मोहरी। मोहरी तेलामध्ये छान अशी तडतड द्यायची आहे। इथे बघू शकता मोहरी छान तडतडली गेली आहे। यामध्ये टाकूयात अर्धा चमचा जिरं आणि 8 ते 10 कढीपत्त्याची पाने। जिरे, मोहरी आणि कढीपत्ता चांगला परतला गेल्यानंतर आता यामध्ये आपल्याला टाकायचा आहे ठेचलेला लसूण। तर इथे मी 10 ते 12 लसणाचे पाकळ्या ठेचून घेतलेले आहेत। आता हा लसूण आपण यामध्ये टाकून घेऊयात। लसूण आपल्याला हलकासा ब्राऊन होईपर्यंत चांगला तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे। सर्व फोडणी चांगली बसल्यानंतर भाजी देखील खायला छान लागते, त्याच्यामुळे कधी पण फोडणी छान बसली पाहिजे। तर इथे बघू शकता सर्व छान असं परतलं गेलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला टाकायच्या आहेत वालाच्या शेंगा। तर इथे मी नितळून घेतलेल्या वालाच्या शेंगा आता यामध्ये टाकून घेते। वालाच्या शेंगा कढईमध्ये टाकून घेतल्यानंतर आपल्याला या वालाच्या शेंगा कमीत कमी 2 ते 3 मिनिटे चांगल्या तेलामध्ये परतवून घ्यायच्या आहेत। आज आपण इथे वालाच्या शेंगाची ही सुकी भाजी बनवत आहोत। कोणतीही सुकी भाजी बनवत असताना जर आपण ती भाजी अशा पद्धतीने 2 ते 3 मिनिटे तेलामध्ये चांगली परतवून घेतली तर त्या भाजी जी काही चव आहे ती अजून वाढते। तर इथे तुम्ही बघू शकता साधारण 2 मिनिटे या ज्या शेंगा आहेत ते मी छान अशा परतवून घेतलेल्या आहेत। आता यामध्ये आपण इतर मसाले टाकून घेऊया। या वालाच्या शेंगाची भाजी बनवताना आपण इथे फार जास्त मसाले वापरणार नाहीत, अगदी बेसिक मसाले वापरूनच आपण ही भाजी इथे बनवणार आहोत। तसेच या वालाच्या शेंगाची सुकी भाजी बनवताना आज आपण इथे पाण्याचा उपयोग न करता ही भाजी शिजवून घेणार आहोत। चला तर मग यामध्ये आता आपण आधी मसाले टाकून घेऊयात। आता यामध्ये मी टाकते पाव चमचा हळद, त्यासोबत 1 चमचा लाल तिखट आणि 1 चमचा कांदा लसूण मसाला। त्यासोबत आता भाजीमध्ये टाकून घेऊयात चवीनुसार मीठ। आता हे सर्व मसाले आपल्याला छान असे या भाजीमध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत आणि परतवून देखील घ्यायचे। साधारण 2 मिनिटे आपल्याला हे सर्व छान असं अशा पद्धतीने परतवून घ्यायचे। हे सगळं परतवत असताना गॅसची जी फ्लेम आहे ती लोच ठेवायची आहे आणि लो फ्लेमवरती आपल्याला हे चांगलं परतवून घ्यायचं आहे। तर साधारण 2 मिनिटे या शेंगा मी चांगल्या परतवून घेतलेल्या आहेत। आता यावरती आपल्याला झाकण ठेवायचे आणि झाकण ठेवून या शेंगा आपल्याला चांगल्या शिजवून घ्यायच्या आहेत। झाकण ठेवल्यानंतर गॅसची जी फ्लेम आहे ती आपल्याला लोच ठेवायची आहे। तसेच झाकण ठेवल्यानंतर मध्ये मध्ये झाकण उघडून आपल्याला या शेंगांना हलवून देखील घ्यायचं आहे आणि पुन्हा झाकण ठेवून आपल्याला या शेंगा चांगल्या शिजवून घ्यायच्यात। साधारण 10 ते 12 मिनिटे या शेंगा शिजण्यासाठी लागतात। तर इथे तुम्ही बघू शकता 10 ते 12 मिनिटांनंतर आपल्या ज्या शेंगा आहेत ते एकदम छान असे शिजल्या गेलेल्या आहेत। आता या शेंगा एकदा चेक करून बघूयात। या शेंगा अगदी मऊसूद अशा पाणी न टाकता शिजल्या जातात। आता यामध्ये आपल्याला टाकायचा आहे शेंगदाण्याचा कूट। तर इथे मी 2 चमचे शेंगदाण्याचा थोडासा जाडसर कूट यामध्ये टाकून घेते। शेंगदाण्याचा कूट भाजीमध्ये छान असं मिक्स करून घेऊयात। तुम्हाला जर गरज वाटली तर शेंगा शिजताना तुम्ही त्यामध्ये थोडासा पाण्याचा शिंतोडा देऊ शकता। 2 ते 3 चमचे पाणी टाकून या शेंगा तुम्ही शिजवून घेऊ शकता, पण आपण शेंगा धुवून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये पाणी टाकण्याची अजिबात गरज पडत नाही। आता आपण भाजीमध्ये टाकणार आहोत एक सिक्रेट मसाला, तो म्हणजे मॅगी मसाला। तर इथे मी अर्धा चमचा मॅगी मसाला यामध्ये टाकून घेतलेला आहे। हा मसाला टाकणं पूर्णपणे ऑप्शनल आहे, पण हा मसाला टाकल्याने जी काही भाजी आहे ती खायला अजून चविष्ट लागते। मॅगी मसाला भाजीमध्ये छान असं मिक्स करून घेऊयात आणि गॅसची फ्लेम बंद करून भाजी ताटामध्ये सर्व करूयात। चला तर मग आपली एकदम मस्त चमचमीत आणि चविष्ट अशी वालाच्या शेंगाची भाजी तयार आहे। आपण येथे पाण्याचा एक थेंबही न वापरता ही वालाची शेंगाची भाजी येथे बनवलेली आहे। अशा पद्धतीने तुम्ही या वालाच्या शेंगाची किंवा घेवड्याची भाजी एकदा नक्की करून पहा, तुम्हाला नक्कीच आवडेल। तुम्हाला माझी ही आजची वालाच्या शेंगाची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडले असेल व्हिडिओला लाईक, शेअर, तसेच माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशीच एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय बाय।